नमस्ते शेतकरी मित्रांनो. आज 1 जानेवारी 2026 आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी म्हणणारा सावता माळे. सगळ्या संतांनी नामात देव सांगितला आहे, ह्या संतांनी कामात देव सांगितलेला आहे. सगळे संत पंढरपूरला गेलेत. जगाचा पोशिंदा पांडुरंग ह्या सावता माळ्याला भेटायला आलेत आणि त्यांच्याच ह्या पावनभूमीमध्ये संजीवन समाधीच्या तीर्थक्षेत्रात अरण्यगावी आपली सावता महाराज आंबा बाग या नावानं डिसेंबर 18ला आपण चालू केलेली ही बाग आहे. डिसेंबर 18ला 2000 झाडं लावली. नंतर टप्प्याटप्प्यानं आपण काम करत गेलो आहे. आज आपल्या बागेत 11,000 झाडं आंब्याची आहेत आणि बाकीची 10,000 झाडं आहेत, ज्याच्यामध्ये चिंच आहे, जांभळ आहे, वड आहे, पिंपळ आहे, शेवगा आहे, जांभळ आहे, लिंबू आहे, फणस आहे, नारळ आहे, सुपारी आहे, अगदी आपला बर्मा टिकवूड आहे. तर ह्या बागेत आता जवळजवळ 2 तास झालं या माढा तालुक्यातील कुर्डुवाडीचे अतिशय प्रगतशील शेतकरी असतील, वेगवेगळ्या क्षेत्रात नाव लौकिक मिळवलेले ही सगळी मंडळी आहेत. पडसाळेचे एक मोठे बागायतदार जे पाटील सर आहेत ते आहेत, काळेसाहेब आहेत. सर, आपण आपलं नाव सांगा आणि आपण 2-2.5 तास ही बाग बघतोय. काय सांगाल शेतकऱ्यांना या संदर्भात? बोला. कुरवाडीहून मी इथं खास सरांची आग्रह वाजते, सरांना फोन करून त्यांची अपॉइंटमेंट घेऊन आज इथं आलो. माझं नाव श्रीपाळ कुशाल चंदोका. मी चार्टर्ड अकाउंटंट आहे. येस सर. प्रॅक्टिस इन्कम टॅक्सची करतो. येस सर. इथं आल्यानंतर असं लक्षात आलं येस की सर. खरंच काय जर टेक्निक वापरलं येस तर सर. कशा पद्धतीचं आपल्याला यील्ड मिळतं हो आणि त्याचं आपण उगाच काहीतरी करत बसतो, हो कुठलीही खतं टाकत बसतो, हो हो. भरपूर खर्च करतो हो. आणि शेवट आपल्याला कुठलंही यील्ड त्यामध्ये मिळत नाही. इथं आल्यानंतर कमी खर्च हो आणि कमीत कमी जर पाणी ज्याच्याकडे असेल हो. त्याने अवश्य एकदा इथं भेट द्या बरोबर. आणि करोडोमध्ये कसं उत्पन्न काढायचं येस हे सर. सर कडनं बघा. येस सर. एवढंच मी आज तुम्हाला आज आवर्जून सांगतो. पाटील सर, आपण काय सांगाल शेतकऱ्यांना? मी या ठिकाणी आल्यानंतर एवढं सांगतो, कारण मी वेळोवेळी तुमच्या बागेत खास आवर्जून काहीतरी घेण्यासाठी येतो आणि एक इतर तरुणांना जी काही इतर म्हणजे निराशेच्या गर्तेत आहेत त्यांनी अवश्य एक बार ह्या तुमच्या बागेला त्यांनी भेट दिली पाहिजे. आणि जे तुम्ही ह्या वयात येस जे सर. तुम्ही हे कौशल्य दाखवले, काहीतरी करून Yes, दाखवले, विद्यापीठालाही लाजवेल असं तुमचं कर्तृत्व येस तुम्ही सर. करून दाखवले. ह्या येस सर. दगडाच्या म्हणजे माळरानाच्या आणि पाणी, बरोबर. आपण म्हणतो पाणी नाही, पण इथं आम्ही बघितल्यानंतर खरंच तुम्हाला पाणी नसून तुम्ही हे नंदनवन फुलवलंय. बरोबर. ही एक असं टेक्निक तुम्ही विकसित केलंय आणि त्या टेक्निकचा ह्या महाराष्ट्रातील सर्वांनी एक वेळ अवश्य इथं भेट देऊन काय घेता येतंय ते घेऊन आपल्या शेतात येस ते सर. काय राबवता येईल ह्याचं अनुकरण करावं आणि तुम्ही असंच मौलिक लोकांना मार्गदर्शन करत राहावं हीच आमची विनंती आहे. धन्यवाद. येस सर. काळेसाहेब, आपण बोला जरा. गाडगे सरांची बाग बघितल्यावर असं लक्षात आलं की पूर्ण सेंद्रिय खते वापरून रासायनिक खते आणि जे कीटकनाशक आहे, बुरशीनाशक आहे, ही कोणत्याही प्रकारची फवारणी केलेली नाही. हो. आणि यांच्या जी बागेला मोहर आहे आंब्याला बघण्यासारखं आहे. म्हणजे बरोबर बरोबर. कमी पाण्यावर जास्तीत जास्त फळझाडे लागवड आणि लेबर नसताना त्यांचं वय जवळजवळ 70 वर्ष आहे, तरीसुद्धा त्यांची म्हणजे मेहनत आणि कष्ट करण्याची तयारी बघण्यासारखी आहे, वाकण्यासारखी आहे. येस सर. धोका साहेब, आपण जरा. माळरानावर गाडगे सरांनी बघण्यासारखी शेती डेव्हलप केलेली आहे, बिगर बरोबर. पाण्याची हो आणि बिगर खर्चाची. हो सगळ्यात खर्चाचं म्हणजे ऑर्गॅनिक सगळं केलेलं आहे हो ना. आणि ते बघण्यासारखं आहे. आणि बघून एकदा माणसाने ह्या शेतीला व्हिजिट द्यावी आणि त्याचा लाभ घ्यावा. बघण्याला मिळतंय तर आपण सोडू नये. बरोबर. आपल्याला जे अनुभव मिळतात ते आपण घ्यावे अगदी आणि बरोबर. अनुभव घेतल्यानंतर आपल्याला कळेल काय असतं काय नाही ते. बरोबर बरोबर आहे. तरी येऊन तुम्ही इथं गाडगे सरांच्या शेतीला व्हिजिट द्या बरोबर. आणि इस्रायल टेक्निकलच्या माध्यमातून त्यांनी जे ड्रिप केलेले आहे ते बी पाहण्यासारखे आहे. तर तुम्ही बघून या. बरोबर. साहेब, एकीकडे महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करतोय, तरुण वर्ग शेतीपासून दुरावत चाललाय. काय सांगाल साहेब आपण? नाही खरंच
गाडगे सरांकडे एकदा येऊन बघून जावं. कमी पाण्यामध्ये आत्महत्या करायची गरजच नाही हो. कमी पाण्यामध्ये जिथं पाणी बिलकुल नाही, 10 दिवसातून एकदा पाणी ते देतात. हो का कशासाठी आपण आत्महत्या करायची? बरोबर. आणि कोटीनी उत्पन्न घेतात. Yes, sir. आणि असे जर आपण जर त्या पद्धतीने टेक्नॉलॉजी लावून जर उत्पन्न घेतलं हो तर खरंच गाडगे सरांचं मार्गदर्शन लोकांनी घ्यावं. बरोबर ना, बरोबर. धन्यवाद सर, आपण आज आमच्या बागेला भेट दिली. आत्ता आमची बाग फ्लॉवरिंग स्टेजला आहे. मार्चच्या 15 नंतर आमच्या बागेतला आंबा मार्केटमध्ये येईल. आपण सगळेजण आमच्या बागेतल्या आंब्याची चव चाखायला आपण जरूर एकदा या, एवढीच आपल्याला विनंती. आणि आपला आभारी आहे. धन्यवाद. आपण पण आम्हाला जो मौलिक वेळ दिला, लगेच आम्हाला बोलवलं, त्याच्याबद्दल आम्ही तुमचा आभारी आहोत. तुमची तब्येत बरोबर नसताना सुद्धा या वयामध्ये 2 तास आमच्या बरोबर तुम्ही फिरले, त्याबद्दल आम्ही तुमचं ऋणी आहोत. धन्यवाद सर, धन्यवाद.